प्रश्न क्रमांक पहिला आहे, सन 1927च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सन 1927च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांनी केले. प्रश्न दुसरा, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी यांनी केला. प्रश्न तिसरा, माझी जन्मठेप हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचे आहे? तर खालीलपैकी माझी जन्मठेप हे पुस्तक खालीलपैकी वीर सावरकर ऑप्शन क्रमांक 3 वीर सावरकर यांचे आहे. प्रश्न चौथा, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधान मंडळाचे मुख्य प्रधान कोण होते? तर अष्टप्रधान मंडळाचे मुख्य प्रधान हे खालीलपैकी मोरो त्र्यंबक पिंगळे हे होते. ऑप्शन क्रमांक 4 मोरो त्र्यंबक पिंगळे. प्रश्न 5, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. नागपूरमध्ये कोणत्या? कामठी, कोराडी व खापरखेडा. चंद्रपूरमध्ये कोणत्या? चंद्रपूर व बल्लारपूर. प्रश्न 6, राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी मिस क्लार्क वसतिगृह हे सुरू केले. प्रश्न 7, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? केव्हा करण्यात आली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 साली करण्यात आली. कोणाद्वारे करण्यात आली? तर ही महात्मा फुले यांच्याद्वारे करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या शहरामध्ये सर्वप्रथम सर्वधर्म परिषदेत भाषण केले? तर स्वामी विवेकानंद यांनी ऑप्शन क्रमांक 1 शिकागो येथे भाषण केले होते. प्रश्न 9, खालीलपैकी कोणाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य क्रांतिकारक असे म्हणतात? तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य क्रांतिकारक खालीलपैकी वासुदेव बळवंत फडके यांना म्हटले जाते. प्रश्न 10, सर विल्यम बायली या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय? तर सर विल्यम बायली या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव आहे मदनलाल धिंगरा. ऑप्शन क्रमांक 4 मदनलाल धिंगरा. प्रश्न 11, द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखन कोणी केले? तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. पुढील प्रश्न आहे, हडप्पा आणि मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीतील ठिकाणे आज कोठे आहेत? तर हडप्पा आणि मोहेंजोदडो हे प्राचीन संस्कृतीतील ठिकाणे आज पाकिस्तानामध्ये आहे. इलियड व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली? तर इलियड व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती खालीलपैकी होमर यांनी केली. ऑप्शन क्रमांक 3 होमर. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर खालीलपैकी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे. पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक खालीलपैकी रायगडावर झाला. ऑप्शन क्रमांक 4 रायगड. प्रश्न 16, मंगस थेसिस या पुस्तकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले? तर ते खालीलपैकी इंडिका या पुस्तकामध्ये केले. पुढील प्रश्न, मराठ्यांचा इतिहास म्हणजे हिस्ट्री ऑफ मराठास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? तर मराठ्यांचा इतिहास हा खालीलपैकी
तर मराठ्यांच्या इतिहासात सगळ्यात प्रथम ग्रंथबद्ध करणारा व्यक्ती आहे ग्रँड डफ. पुढील प्रश्न, पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठ याची स्थापना कोणी केली? तर पश्चिम बंगालमध्ये राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना खालीलपैकी स्वामी विवेकानंद यांनी केली. प्रश्न 19, मोनालिसा व द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतींसाठी कोण प्रसिद्ध आहे? तर मोनालिसा, द लास्ट सपर या पुस्तकांसाठी, या चित्रकृतीसाठी खालीलपैकी लिओनार्डो द विन्सी हे प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 लिओनार्डो द विन्सी. प्रश्न 20, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर ही खालीलपैकी भगवान गौतम बुद्ध, ऑप्शन क्रमांक 2 भगवान गौतम बुद्ध यांची शिकवण आहे. प्रश्न 21, सावरकर बंधूंनी नाशिक येथे 1984 मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली? तर सावरकर बंधूंनी नाशिक येथे 1984 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. प्रश्न 22, पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा वापर केला? तर पेशवे काळामध्ये खालीलपैकी कापडी पटाचा वापर करण्यात आला. प्रश्न 23, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? तर आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व खालीलपैकी लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले. प्रश्न 24, शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? तर शनिवार वाडा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 बाजीराव पेशवे यांच्या काळात बांधला गेला. मराठा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर मराठा मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी 17 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? तर सातवाहन घराण्याची राजधानी खालीलपैकी श्रीरंगपट्टम येथे होती. भारताचे हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. तर भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. पुढील प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या कलमानुसार काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आला? तर घटनेच्या कलम 370 नुसार काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आला. प्रश्न 29, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान हे असतात. ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान. प्रश्न 30, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न 31, व्हिटॅमिन सीच्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो? तर व्हिटॅमिन सीच्या अभावी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 स्कर्वी हा आजार होतो. प्रश्न 32, सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर गुरुत्वाकर्षणाचा शोध खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 न्यूटन यांनी लावला. मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते? तर मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती खालीलपैकी अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो येथे होत असते. प्रश्न 34, कच्च्या खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, डांबर इत्यादी वेगळे करण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर करतात? याच्यासाठी भागशः ऊर्ध्वपातन ही पद्धत वापरली जाते. ऑप्शन क्रमांक 4 भागशः ऊर्ध्वपातन. प्रश्न 35, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेत झाला? तर त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर या तारखेला झाला. प्रश्न 36 आहे, डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांच्या सर्च संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यांच्या सर्च संस्था खालीलपैकी गडचिरोली या जिल्ह्यात आहे. भारतात कोणते ठिकाण मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत असल्याचे आढळून आले? तर भारतामध्ये कृष्णा गोदावरी नदीचे खोरे ऑप्शन क्रमांक 3 हे आढळून आलेले आहे. जर कोणाला शेअर बाजारात उलाढाल करायची असल्यास
त्या व्यक्तीचे डॅश डॅश असायला हवे, तर त्या व्यक्तीचे डीमॅट खाते असायला हवे. प्रश्न आहे, हडप्पा संस्कृती डॅश डॅश संस्कृती होती. तर हडप्पा संस्कृती ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 नागरी संस्कृती होती. नागरी संस्कृती. भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी हा विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर खालीलपैकी 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. तर खालीलपैकी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे. तर खालीलपैकी त्यांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.